15 एप्रिलनंतर तुरीचे बाजारभाव मोडणार. सर्व रेकॉर्ड तुरीचे बाजारभाव पार करणार 9,000 रुपयांचा टप्पा. तर हिंगणघाट जालना अकोला बाजार समितीमध्ये तुरीने ओलांडला हमी भावाचा टप्पा. गेल्या आठवड्यापेक्षा या आठवड्यामध्ये तुरीच्या दरात 300 ते 400 रुपयांची वाढ. तसंच यंदा देशामध्ये तुरीचं उत्पादन त्या ठिकाणी कमी असल्यामुळे तुरीला बाजारभावासोबतच मागणी देखील आहे. भारतीय खाद्य संस्कृतीमध्ये तूर डाळीला अत्यंत महत्त्व असल्यामुळे तुरीला मागणी ही आता वाढलेली आहे. परंतु तुरीची त्या ठिकाणी बाहेरील देशामधून आयातीमुळे तुरीच्या बाजारभावावरती दबाव येत आहे. तरी देखील राज्यातील महत्त्वाच्या बाजार समित्यांमध्ये त्यामध्ये त्या ठिकाणी अमरावती असेल, कारंजा, हिंगणघाट, अकोला, जालना, रिसोड यासारख्या बाजार समित्यांमध्ये तुरीला 77,500 ते 8,200 रुपयाच्या दरम्यान बाजारभाव मिळतोय. तर तुरीची हमी भावानं नोंदणी आणि खरेदी देखील येणाऱ्या काळामध्ये सुरू होणार असल्यामुळं सरकार सर्व शेतकऱ्यांची तूर हमी भावाने त्या ठिकाणी खरेदी करणार आहे आणि त्यामुळं तुरीच्या बाजारभावाला खुल्या बाजारात त्या ठिकाणी मोठा आधार मिळतोय. एकंदरीतच एप्रिल महिन्यामध्ये तुरीचे बाजारभाव हे 8,000 रुपयांच्या आसपास राहतील असं बाजारभाव अभ्यासकांच्या वतीनं सांगण्यात येते. नेमकं या संदर्भात तुरीचे बाजारभाव 9,000 रुपये खरंच होणार का, याविषयी सविस्तर अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. शेतकरी बंधूंनो, एकंदरीतच आपण जर का पाहिलं तर तुरीचे बाजारभाव हे मागणी आणि पुरवठा या गणितावरती अवलंबून जरी असले तरी राज्यामध्ये आणि देशामध्ये तुरडाळीची विक्री किती होते या गोष्टींवरती तुरीचे दर हे अवलंबून असतात. सध्या जर का राज्यातील महत्त्वाच्या बाजार समित्यांमध्ये तुरीचे दर आपण पाहिले तर कारंजा असेल, रिसोड असेल, अकोला असेल, जालना, निलंगा, लातूर शिवाय हिंगणघाट बाजार समितीमध्ये तुरीला जवळपास 8,600 रुपयांच्या वरती त्या ठिकाणी दर मिळतोय. एकंदरीतच आपण जर का लक्षात घेतलं तर तुरीचे बाजारभाव हे मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये जवळपास 9% वाढलेत आणि तुरीचे बाजारभाव हे 9,000 रुपयांच्या उंबरठ्यावरती देखील त्या ठिकाणी जाऊन पोहोचलेत. दुसरीकडं मागील आठवड्याच्या तुलनेमध्ये तुरीच्या बाजारभावामध्ये जवळपास 300 ते 400 रुपयांची वाढ त्या ठिकाणी दिसून आलेली आहे आणि जवळपास तुरीचे दर हे हमी भावाच्या वरती त्या ठिकाणी आता सध्याला पोहोचलेले आहेत. एकंदरीतच शासनानं यावर्षी तुरीला 8,000 रुपये एवढा हमीभाव त्या ठिकाणी दिल्याने तूर दराला त्या ठिकाणी सध्याला आधार मिळतोय. तर महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमधील बाजारपेठांमध्ये फार मोठा फरक त्या ठिकाणी सध्याला दिसून येते. पश्चिम महाराष्ट्रामध्ये तुरीचं उत्पादन हे फारसं नसतं, तर विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये तुरीचं उत्पादन जास्त असल्यानं तुरीला त्या ठिकाणी बाजारभाव हे विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये जास्त असतात. तर उत्पादनामध्ये देखील त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी घट दिसून येत आहे, कारण की अतिवृष्टीमुळं भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये तूर पिकाचं नुकसान त्या ठिकाणी ऑक्टोबर आणि सप्टेंबर महिन्यामध्ये झालं होतं. यंदा तुरीचं उत्पादन सुमारे 34.55 लाख टन राहण्याचा अंदाज आहे. तर महाराष्ट्रातील उत्पादनात जवळपास 11.3 लाख टनांची घट त्या ठिकाणी अपेक्षित आहे. एकंदरीतच कर्नाटक असेल, तेलंगणा आणि महाराष्ट्र या 3 राज्यांमध्ये तुरीचं उत्पादन हे त्या ठिकाणी घेतलं जातं. दुसरीकडे आपण जर का पाहिलं तर तुरीची जी आयात आहे ती देखील त्या ठिकाणी केली जाते. विशेषतः करून टांझानिया असेल किंवा दक्षिण आफ्रिकेतील जे देश असतील या देशांमधून तुरीची जी आयात आहे ती राज्यामध्ये त्या ठिकाणी केली जाते आणि म्हणूनच तुरीच्या बाजारभावावरती त्या ठिकाणी दबाव येत असतो आणि ज्याचा परिणाम थेट शेतकऱ्यांच्या तुरीवरती त्या ठिकाणी होत असतो. दुसरीकडे आपण जर का पाहिलं तर तूर डाळीचं जे काही उत्पादन आहे ते तूर डाळीचं उत्पादन किती होतं आहे, याशिवाय तूर डाळीला राज्यातून आणि देशामधून मागणी किती आहे, या सर्व गोष्टींवरती देखील तुरीचे बाजारभाव हे अवलंबून असतात. आता बाजारातील काही व्यापारी असतील किंवा आडते असतील आणि जे काय बाजारामधील जे दलाल असतील यांच्याकडून किमती वाढवण्याचा किंवा किमती कमी करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातो, ज्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी नुकसान होत आहे. आणि म्हणूनच शेतकरी मित्रांनो, तुमची जर का तूर असेल आणि जर ती तुम्हाला बाजारामध्ये विकायची जर असेल तर रोजचे बाजारभाव अधिकृतरित्या पाहून तुम्ही तूर विक्रीचं नियोजन करणं हे तुमच्यासाठी कधीही फायदेशीर ठरू शकतं.